सुनेत्रा वहिनींचा तो एक डाव आणि राज्याच्या राजकारणात झाला सगळ्यात मोठा भूकंप. सगळ्यांची बोलती बंद जेव्हा सुनेत्रा वहिनींनी असं काम केलं की ज्याने सगळे मोठे नेते गार पडले आहेत. दादांच्या अकाली निधनानंतर दादांच्या धर्मपत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी आली. त्या शांत राहतात, राजकारणात प्रचंड नवीन आहेत, म्हणून कदाचित त्यांचा वापर होईल आणि त्यांच्याकडे दादांनी दिलेली पदक कधीच दिली जाणार नाहीत अशी कुजबूज महायुतीतल्या नेत्यांमध्ये सुरू झाली होती. दादांसारखा दरारा वहिनींचा कधीच राहणार नाही, पण जेव्हा वहिनींनी एक असं काम केलं तेव्हा मात्र सगळ्यांची तोंड बंद झाली. मोठे मोठे नेते देखील तोंडावर आपटले. जे लोक दादांचा राष्ट्रवादी पक्ष बळकावायला निघाले होते त्यांना वहिनींनी त्यांची जागा दाखवून दिली असं बोललं जातंय. त्यांनी असा काही ट्विस्ट आणलाय की ज्याने मुख्यमंत्रीसुद्धा चक्रावून गेलेत. राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, ज्यात पहिल्या दिवशी दादांच्या जाण्याविषयी शोक संपूर्ण आमदारांनी व्यक्त करून दाखवला. तर विक्रोळीमध्ये दादांची सर्वपक्षीय शोक सभा आयोजित केली होती. सगळं शोकमय वातावरण होतं, पण अचानक एक मेसेज आला आणि या मेसेजने संपूर्ण राज्यात भूकंप घडला. मुख्यमंत्री तर काहीतरी बोलून आता स्वतःच अडचणीत सापडलेत असं दिसतंय. इतकंच नाही तर शरद पवार गटाचे जयंत पाटील आणि रोहित पवार सुद्धा चकित झालेत, कारण वहिनींनी कामच असं केलंय की ज्याचा विचार कुणी स्वप्नातही केला नव्हता. त्या नवीन आहेत, त्यांना अनुभव नाही असं चित्र मुद्दाम निर्माण केलं जात होतं. दादांच्या राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण होणार यात दुसरंच नाव समोर येत असताना सुनेत्रा वहिनी असं काहीतरी धाडस करतील असं कोणालाच वाटलं नव्हतं, पण त्यांनी ते करून दाखवलं. महाराष्ट्राचं राजकारण हे नेहमीच डोकं वापरून खेळलं जाणारं राजकारण राहिलंय. इथे पावला पावलावर नवीन खेळी पाहायला मिळते, पण गेल्या काही दिवसांत महाराष्ट्राने जे पाहिलं ते कल्पनेच्या पलीकडचं होतं. राज्याच्या राजकारणातला एक असा मोठा माणूस ज्यांच्या शब्दाला वजन होतं, त्या अजितदादांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली. पण ही बातमी फक्त दुःख घेऊन आली नव्हती, तर सोबत अनेक रहस्य घेऊन आली होती. ती घटना नक्की कशी घडली, तो अपघात होता की घातपात, या प्रश्नांनी संपूर्ण महाराष्ट्र अस्वस्थ झाला होता. अशातच सत्तेच्या खेळात नवीन सोंगट्या हलवल्या जात होत्या. अजितदादांच्या जागी आता कोण येणार या चर्चेला पूर्ण विराम मिळाला जेव्हा सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण ही शपथ म्हणजे फक्त एका खुर्चीचा ताबा नव्हता, तर येणाऱ्या एका मोठ्या वादळाची ही सुरुवात होती. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच दगाफटका करण्याची तयारी केली होती का? ज्यांच्या सोबतीने दादांनी पक्ष उभा केला तेच नेते आता दादांच्या मागे आपली वेगळी चूल मांडायच्या विचारात होते का? राजकारणातली ही शांतता नेहमीच धोक्याची असते. सुनेत्रा वहिनी शांत होत्या, पण त्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चक्र सुरू होतं. दुसरीकडे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांसारखे मोठे नेते स्वतःला पक्षाचे मालक समजू लागले होते. त्यांना वाटलं होतं की आता रस्ता मोकळा आहे, पण एका रात्रीत असं काही घडलं ज्याने सगळं गणितच पालटून टाकलं. सुनेत्रा पवार यांनी केलेलं एक ट्विट, हे फक्त एक ट्विट नव्हतं, तर तो एक मोठा धडाका होता. या एका ट्विटमुळे कोणाची तोंड शेवली गेली, देवेंद्र फडणवीस का तोंडघशी पडले अशी चर्चा का सुरू झाली आणि शरद पवारांचे शब्द कसे खरे ठरले, चला या संपूर्ण रहस्याचा एक एक पडदा आपण बाजूला करूया. अजितदादांच्या त्या रहस्यमयी शेवटानंतर पक्षात एक मोठी पोकळी तयार झाली होती. ही जागा भरून काढण्यासाठी माणुसकीची गरज होती, पण तिथे काही नेत्यांची हाव दिसू लागली. पक्षातले काही जुने नेते ज्यांना दादांनी मोठं केलं ते आता स्वतःचं भविष्य सुरक्षित करण्याच्या मागे लागले होते. सूत्रांकडून जी माहिती मिळतीये ती धक्कादायक आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यात काही गुप्त बैठका झाल्या होत्या. या बैठकांचा मुख्य उद्देश हा होता की राष्ट्रवादी काँग्रेसला पूर्णपणे भाजपच्या ताब्यात कसं द्यायचं. इतकंच नाही तर दिल्लीतल्या नेत्यांच्या संपर्कात राहून प्रफुल्ल पटेल यांनी स्वतःला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मिरवायला सुरुवात केली होती. भाजप नेते पियुष गोयल यांनी तर उघडपणे पटेल यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हटलं होतं. ही गोष्ट साधी नव्हती. हा एक प्रकारे शरद पवारांच्या अस्तित्वाला दिलेला थेट चॅलेंज होतं. दुसरीकडे छगन भुजबळ तर आपल्या खास शैलीत बोलत होते. त्यांनी तर रोहित पवारांची उघडपणे मजा घ्यायला सुरुवात केली होती. जेव्हा रोहित पवार सांगत होते की अजितदादा आणि साहेब यांच्यात पक्ष एकत्र करण्याबाबत बोलणं झालं होतं, तेव्हा भुजबळांनी टोमणा मारला होता, उद्या हे रोहित पवार अमोल कोल्ह्यांना अध्यक्ष करतील आणि सगळी पदं वाटून टाकतील. भुजबळांचा हा आत्मविश्वास पाहून असं वाटत होतं की त्यांना खात्री आहे की आता पवार नावाचं हे कुटुंब विखुरलं गेलंय. पण त्यांना माहीत नव्हतं की पवार नावाचं हे कुटुंब संकटात अधिक एकवटतं. अजितदादांच्या बाबतीत घडलेली ती घटना हा खरंच योगायोग होता का?
तपास करणाऱ्या यंत्रणा या दिशेने विचार करत आहेत की नेमके त्याच वेळी हा काळ सोकावला कसा, जेव्हा राज्याच्या राजकारणात एक मोठं परिवर्तन होणार होतं. शरद पवारांनी आपल्या एका भाषणात एक सूचक वाक्य म्हटलं होतं की अजितची इच्छा काही वेगळी होती. हे वाक्य फक्त भावनिक नव्हतं, तर त्यामागे एक मोठं गुपित होतं. तपास यंत्रणांच्या हाती काही धक्कादायक धागेदोरे लागल्याची चर्चा आता राजकीय गोटात आहे. ज्या दिवशी ती दुर्दैवी घटना घडली त्या दिवशी अजितदादा काही खासगी आणि महत्त्वाच्या कागदपत्रांवर सह्या करणार होते का? जयंत पाटील, अमोल कोल्हे आणि नरहरी झिरवळ यांसारख्या नेत्यांनी वारंवार सांगितलं की 12 तारखेला एक मोठी घोषणा होणार होती. मग ती घोषणा रोखण्यासाठी तर हे पाऊल उचललं गेलं नसेल ना, असे अनेक संशय लोकांच्या मनात घर करून होते. यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका होती देवेंद्र फडणवीस यांची. देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण खात्रीने सांगितलं होतं की अजित पवारांनी विलिनीकरणाबाबत माझ्याशी कधीच चर्चा केली नाही. देवेंद्र फडणवीस यांचं हे म्हणणं म्हणजे शरद पवारांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न होता. पण सुनेत्रा पवारांच्या मनात काहीतरी वेगळंच शिजत होतं. त्या फक्त योग्य वेळेची वाट पाहत होत्या. राजकारणात नाती बाजूला पडतात असं म्हणतात, पण पवार कुटुंबाने नेहमीच हे दाखवून दिलंय की संकट आलं की ते एकत्र येतात. सुनेत्रा पवार या जरी आता सत्तेत असल्या तरी त्या मुळात एक सून आणि पत्नी आहेत. त्यांच्यासाठी अजितदादांची स्वप्न आणि शरद पवारांचा शब्द हेच सर्वात वर होते. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना वाटलं होतं की सुनेत्रा वहिनींना आपण आपल्या शब्दाखाली ठेवू. त्यांना वाटलं होतं की सत्तेचा आमिष दाखवून त्यांना शरद पवारांपासून तोडता येईल. पण त्यांना हे माहीत नव्हतं की सुनेत्रा वहिनींनी राजकारण हे शरद पवारांच्या तालमीत राहूनच अनुभवलंय. जेव्हा रोहित पवारांनी प्रश्न विचारले तेव्हा त्यांना बच्चा म्हणून हिणवलं गेलं. पण रोहित पवारांच्या मागे साहेबांची ताकद होती हे या नेत्यांच्या लक्षात आलं नाही. भुजबळांनी केलेली थट्टा, पटेलांनी पदं बळकावण्याची केलेली तयारी आणि फडणवीसांनी केलेले दावे प्रतिदावे हे सगळे एका बाजूला, आणि सुनेत्रा पवारांचं शांत राहणं एका बाजूला. या शांततेनेच विरोधकांना अंधारात ठेवलं होतं. आणि शेवटी तो दिवस आला ज्या दिवशी सगळी गुपितं उघड होणार होती. शरद पवारांच्या राजकारणाला 60 वर्ष पूर्ण होत होती. अख्खा महाराष्ट्र साहेबांच्या स्वागतासाठी तयार होता. पण याच दिवशी सुनेत्रा पवार काय करणार याकडे सर्वांचे डोळे लागले होते. अनेकांना वाटलं होतं की त्या भाजपच्या सुरात सूर मिसळतील. पण त्यांनी जे ट्विट केलं ते वाचून अनेकांच्या पायाखालची जमीनच सरकली. सुनेत्रा पवारांनी लिहिलं होतं, आदरणीय श्री शरद पवार साहेबांच्या सार्वजनिक व संसदीय जीवनाला आज 60 वर्षांचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण होत आहे. 1967 मध्ये सुरू झालेल्या त्यांच्या जनसेवेचा प्रवास आजही तितक्याच ताकदीने आणि निष्ठेने पुढे जात आहे. पवार साहेबांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा येणाऱ्या काळातही सर्वांना नवी शक्ती देत राहो हीच सदिच्छा. आता सगळ्यांना वाटलं हे तर एक साधं ट्विट आहे, पण या मेसेजमुळे कसा सगळा खेळ उलटला आणि कसे मोठे मोठे नेते तोंडघशी पडले हे समजून घेण्यासाठी पुढची गोष्ट महत्त्वाची आहे. सुरुवातीला हे शब्द साधे वाटतात, पण हे शब्द म्हणजे राजकारणाच्या पटलावरचे असे काही मंत्र आहेत की ज्याने पवार कुटुंबाला संपवायला निघालेल्या लोकांची झोप उडवली. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका अशा वादळाची चर्चा आहे ज्याने प्रस्थापित समीकरणांना पार धुळीस मिळवलंय. हे नाट्य अशा वळणावर येऊन ठेपलंय जिथे रक्ताची नाती, पक्षाची निष्ठा आणि सत्तेची महत्त्वाकांक्षा यांचा एक अजब खेळ पाहायला मिळतोय. या खेळाचा केंद्रबिंदू ठरलंय एक ट्विट. पण या ट्विट मागे दडलेला खरा अर्थ काय होता? चला या रहस्याचा पदर दर पदर उलगडूया. जेव्हा राजकारणात मोठे भूकंप होतात तेव्हा त्याचे हादरे दिल्लीपर्यंत बसतात. अशाच एका वादळी वातावरणात सुनेत्रा वहिनींनी सोशल मीडियावर एक विधान केलं. हे केवळ विधान नव्हतं, तर तो एक मास्टर स्ट्रोक होता. त्यांनी मार्गदर्शन आणि प्रेरणा हे शब्द वापरून संपूर्ण जगाला एकच संदेश दिला की आमचे सर्वोच्च सेनापती आजही साहेबच आहेत. ज्यांनी स्वतःला सर्वेसर्वा घोषित करण्याची घाई केली होती त्यांना वहिनींनी आरसा दाखवला. जणू काही त्यांनी सुनावले की घराचे आणि पक्षाचे नेतृत्व आजही अनुभवी हातांतच सुरक्षित आहे. राज्याच्या राजकारणात ज्यांना आधुनिक चाणक्य मानलं जातं त्या देवेंद्र फडणवीसांनी एक दावा केला होता. मात्र वहिनींच्या या भूमिकेने त्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. साहेबांच्या 60 वर्षांच्या राजकीय तपश्चर्येची ढाल त्यांनी अशी काही उभी केली की समोरच्यांचे सर्व वार रिकामे ठरले. तपास यंत्रणा आणि राजकीय विश्लेषक सध्या एकाच गोष्टीचा छडा लावत आहेत, कौटुंबिक एकजूट की राजकीय खेळी. असं बोललं जात आहे की फडणवीस साहेब शरद पवारांना एका विशिष्ट चौकटीत अडकवण्याचा प्रयत्न करत होते.
पण वहिनींनी ज्या पद्धतीने साहेबांच्या बाजूने उभं राहण्याचा निर्णय घेतला त्यामुळे फडणवीसांची रणनीती काहीशी विस्कळीत झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बाहेरून कितीही मतभेद दिसले तरी जेव्हा बाहेरील शक्ती घरावर आक्रमण करते तेव्हा पवार कुटुंब कसं एकत्र येतं याचं हे उत्तम उदाहरण मानलं जातंय. लोकांच्या नजरेत आता एकच प्रतिमा तयार झाली आहे की काही नेते कदाचित घाईत बोलून फसले असावेत. या संपूर्ण नाट्यात अशा काही पात्रांचा प्रवेश होतो ज्यांनी स्वतःची वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केला होता. असे संकेत मिळत आहेत की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांसारख्या दिग्गज नेत्यांसाठी हे ट्विट म्हणजे एक न पचणारा धक्का होता. ज्या अधिकारावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं त्याच अधिकाराची मोहर वहिनींनी पुन्हा एकदा साहेबांच्या नावावर उमटवली. छगन भुजबळांनी ज्या रोहित पवारांच्या वक्तव्यांची कधी काळी थट्टा उडवली होती, आज तीच वक्तव्य वहिनींच्या कृतीतून सत्यात उतरताना दिसत आहेत. सत्य हे कधीही लपत नाही हेच जणू यातून सिद्ध झालंय. कथेचा सर्वात मोठा उलगडा इथेच होतो. सुनेत्रा वहिनींनी एकाच वेळी 3 आघाड्यांवर विजय मिळवला आहे असे बोलले जात आहे. त्यांनी स्वतःच्या पक्षातील अतिमहत्वाकांक्षी नेत्यांना त्यांची मर्यादा ओळखून दिली, सत्तेच्या शिखरावर असलेल्या नेतृत्वाला विचारात पाडले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे साहेबांच्या निष्ठेवर संशय घेणाऱ्यांची बोलती बंद केली. पण मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातलं हे महानाट्य इथेच संपत नाही. हे तर एका नव्या अधिक गडद प्रकरणाची सुरुवात आहे. सुनेत्रा पवार ज्या खंबीरपणे साहेबांच्या पाठीशी उभ्या राहिल्या त्यांनी येणाऱ्या काळात मोठी उलथापालथ होणार हे सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट आहे. आता प्रश्न उरतो तो हाच की पटेल आणि तटकरे आता कोणती नवी चाल खेळणार? देवेंद्र फडणवीस आपली गेलेली पत कशी सावरणार? आणि सर्वात संवेदनशील प्रश्न म्हणजे अजितदादांच्या बाबतीत जो काळाचा घाला घातला गेला त्या दुर्दैवी घटनेच्या तपासातून नक्की काय सत्य बाहेर येणार? संपूर्ण महाराष्ट्र या प्रश्नांच्या उत्तराची प्रतीक्षा करत आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की, सुनेत्रा वहिनींनी हे सिद्ध केलंय की त्या केवळ सत्तेच्या स्पर्धेत नाहीत तर त्या पवार नावाचा वारसा आणि निष्ठेचा पवित्र दिवा जपण्यासाठी मैदानात उतरल्या आहेत. आतापर्यंत तुम्हाला हे धक्का बसला असेलच, पण थांबा, ही एक फक्त शक्यता आहे जी सध्या राजकीय वर्तुळात चिडचिडी आहे जाते. राजकारण ही कधी सरळ नसतं, ते दिसतं ते तसं नसतं आणि जे असतं ते सहजासहजी दिसत नाही. सध्या सोशल मीडियावर आणि राजकीय गोटा ही सर्व चर्चा सुरू आहे, ज्याकडे तर आपण बारकाईने पाहिलं तर काही प्रश्न अस्वस्थ करणारे आहेत. अजितदादांच्या जाण्यानंतर जी पोकळी निर्माण झाली ती भरून काढणं सोपं नव्हतं, पण सुनेत्रा बहिणींनी ज्या पद्धतीचं राजकीय प्रगल्भता दाखवली ती खरंच वाखण्याजोगी आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्हाला काय वाटते? सुनेत्रा बहिणींनी केलेलं ते एक ट्विट हा खरोखरच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासाठी दिलेला इशारा होता का, की ही पवार कुटुंबांची मोठी मास्टर प्लॅन रणनीती आहे? कारण महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा जेव्हा पवार कुटुंब संकटात सापडते तेव्हा तेव्हा अधिक ताकदीने एकत्र आल्याचा इतिहास आहे. आता चर्चा अशी आहे, देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला दावा आणि सुनेत्रा वहिनींची कृती यात मोठी तफावत दिसते. तर दादांनी विलिनीकरणाबाबत चर्चा केली नव्हती तर पडद्यामागे नक्की काय शिजत होतं? तो 12 तारखेला मोठा धमाका नेमका काय होता जो काळाच्या पडद्यावर गेला? बघा, ही माहिती सूत्रांकडून मिळालेल्या घडामोडींवर आधारित आहे. आम्ही इथे कोणताही दावा करत नाही आहोत, पण घड्याळाच्या घटनांकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही. त्या पद्धतीने छगन भुजबळ आणि इतर नेत्यांनी सुरुवातीला प्रतिक्रिया दिल्या आणि आता जे चित्र दिसतंय त्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. आता तुमची पाळी आहे. मला कमेंट्समध्ये सांगा, तुम्हाला काय वाटतं? सुनेत्रा बहिणींनी घेतलेली भूमिका योग्य आहे का? राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य आता नक्की कोणाच्या हातात सुरक्षित आहे, साहेबांच्या की नव्या दम्याच्या नेतृत्वाच्या? आणि सर्वात महत्त्वाचं, अजितदादांच्या त्या घटनेमागे काही राजकीय कट असावा असं तुम्हाला वाटतं का? तुमचं मत खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा, कारण तुमचं एक मत चर्चेला नवी दिशा देऊ शकतं. आणि हो, जर राजकारणाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून महाराष्ट्राच्या राजकारणातला पुढचा भूकंप तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. सत्य काय आहे हे काळच ठरवेल, पण तोपर्यंत सावध राहा आणि पाहत राहा